69 मुलांना ॲडमिट केलं होतं आणि त्यामध्ये त्रुटी आढळल्या आहे. शिळं अन्न वगैरे वीजबाधा. त्यामध्ये धारणे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला. अन्न औषध प्रशासन विभागाने दखल घेतली आणि त्या ठिकाणी आम्ही कडक कारवाई करतोय. तिथला जो सेंट्रल किचन सेंटरचा मालक आहे विजय बोथरे याच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. तिथल्या आदिवासी सर्व पालक आहेत, त्यांची मागणी आहे की डिसेंट्रलाइज किचन करा. एक सेंट्रलाइज किचनमध्ये जर काही वीजबाधा झाली तर हजारो विद्यार्थ्यांचा जीव जाऊ शकतो किंवा त्यांना वीजबाधा झाली तर त्याचे परिणाम होऊ शकतात. त्यामुळं डिसेंट्रलाइज किचनची व्यवस्था करा अशी मागणी आहे. आमचे आदिवासी मंत्री विभागाचे मंत्री श्री अशोक उईके तिकडे जाऊन आले आहेत. मी सुद्धा रात्रभर जागून त्यांची पूर्ण दखल घेतलेली आहे. त्यांचा पूर्ण औषधोपचार केला आणि त्यांना कुठलाही मुलगा या ठिकाणी यातनं मृत्युमुखी पडणार नाही किंवा दगावणार नाही याची काळजी घेतली आणि आता सर्व विद्यार्थी सुखरूप आहेत. रोहित पवारनी एमपीएससी पेपर लीकचा आरोप केलेला आहे. ते हे तर मला वाटतं की ज्या पद्धतीने आम्ही कायदे कडक करतोय, ज्या पद्धतीने काल प्रधानमंत्री मोदीजींनी टास्क फोर्स निर्माण केले आहेत, आज देशामध्ये कडक कायदा येतोय. शेवटी हे जे समाजविरोधी इलेमेंट्स आहे पेपर फोडणारे, याचा खऱ्या अर्थाने बंदोबस्त करण्याकरता अधिक कडक कायदे देश आणि राज्य करताय. आता वर्षानुवर्षापासून या पद्धती ज्या सुरू आहेत त्या पद्धती वाळा घालणे हाच मार्ग आहे. त्यामुळं आम्ही आमचं सरकार, मोदीचं सरकार, देवेंद्रजीचं सरकार अत्यंत याला सिरियस घेतलं. आपण बघितलं असाल की 3 दिवसापासून 4 दिवसापासून आणि मागच्या अनेक काळापासून प्रधानमंत्री स्वतः या ठिकाणी लक्ष घालून आहे. प्रधानमंत्री मोदी यांनी स्वतः हा विषय आता आपल्या हातात घेतलेला आहे. मला असं वाटतं की यानंतरचा काळ हा या पेपर फुटी करणाऱ्या लोकांकरता त्यांचा या ठिकाणी आयुष्यच बर्बाद होईल. या लोकांचं ज्यांनी हा प्रयत्न केला, असे कडक कायदे ते कोणाची हिंमतच झाली नाही पाहिजे. अशा पेपर फुटी करणाऱ्याची हिंमतच होऊ नये अशी काळजी केंद्र सरकार, राज्य सरकार घेत आहे. नाही, ओबीसी मंत्रालयाने एक GR काढला की त्यामध्ये अधिक सुलभता यावी, वर्षानुवर्ष काही पेंडन्सी त्या निकाली काढाव्या. त्यामुळे ओबीसी मंत्री अतुल सावे यांनी हा निर्णय घेतलेला आहे की ओबीसी समाजातील आणि इतर समाजातील सुद्धा कार्यपद्धती सुलभ व्हावी याकरता एक समितीच्या शिफारशी आम्ही मागतोय.